जोकर काय है? मिस मानसी. ओढा तुमचे पत्ते. टकलू. एक्स्ट्राज. उद्यापासून तुमची 7:30 चालू. नाही तुमचं ग्रह तारे माझ्या सागडावरनं फिरलं ना तर माझं नाव बदलेल. मिस मानसी रेडी आहात ना? अहो लाईट बंद करा ना. अहो काय करताय हे? झोपा ना आता. अगं सोसायटीच्या हिशोबाचं काम करतोय. उद्या केलं तर नाही चालणार का? नाही आजच केलं पाहिजे. तर ही वेळ आहे का ही कामं करायची? मग काय करू? झोप उडाली आहे माझी. नका हो जास्त विचार करू. झोपा. निर्मला उद्यापासून ना मी या सोसायटीच्या सेक्रेटरी पदाचा राजीनामाच देतो. काय? आता हे काय नवीन? कसं आहे ना, सोसायटीचा सेक्रेटरी या नात्याने रोज याच्या त्याच्याशी माझी बोलचाल होणार. मग आजवर म्हणून जे केलंय ते सोसायटीतल्या सगळ्यांना कळणार. मग सगळ्यांनी तेच तेच प्रश्न विचारण्यापेक्षा राजीनामा दिलेला केव्हाही बरा नाही का? बरं, उद्या राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का लोक तुम्हाला विचारणार नाहीत म्हणून? किती आणि कशा कशापासून तुम्ही पळणार आहात? मग काय करू सांग? मग एक पत्रक काढतो ना आणि वाटतो सोसायटीभर की आमच्या मुलीने 4 महिन्यांपूर्वी आम्हाला न विचारता आम्हाला अंधारात ठेवून लग्न केलं. आणि तेही कुणाबरोबर? तर आमच्या घरी जेवण बनवायला ज्या बाई येतात त्यांच्या मुलाबरोबर. अहो काय बोलताय तुम्ही हे? वा छान आहे. म्हणजे तिला करायला लाज वाटली नाही पण मला बोलायला मात्र लाज वाटली पाहिजे नाही का? कठीण आहे सगळं. मनू, हे मनू चल मी चहा टाकतो लवकर बाहेर ये. ए मनू, ही गेली कुठे? ये कौन है? लगता है नई छोकरी आई छे. इससे पहले कभी देखा नहीं इसको. अगर पाहुणे असेल. पाहुणे पाहुणे मतलब मेहमान. मेहमान? अच्छा अच्छा मेहमान छे. चलो चल अपना काम कर लेते. फोन पण स्विच ऑफ येतोय. अरे हो, चार्जर घरीच राहिलाय नाही का? सकाळी सकाळी गेली.
सावकाश ना. लागलं का तुला बघू? नाही नाही काही नाही लागलं. तुला कोणी सांगितलं पाणी आणायला? मी नाही तर कोण आणणार आहे? ऑफिसला जायचंय ना, आंघोळीला पाणी नको? पण मला सांगायचं, मी आणलं असतं. नको, ते बरं नाही वाटत. ए, त्या बायकोनेच पाणी आणायचं असा काही नियम आहे का? नाही बघ, संसार आपल्या दोघांचा आहे, त्यामुळे सगळी कामं आपण दोघांनी मिळून करायची. हो रे आणि पण तू नको. बस, लागलंय ना पायाला, मी उचलतो बांधले. तू पुढे हो. जाऊ दे. तू पुढे हो, उशीर होतोय. चल 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 चल. सावकाश. काय कधी हसणार आणि उतरव ना, सगळे बघतायत. बघू दे. माझ्याच बायकोला उचललंय. आणि अरे वेडा आहेस का तू? हो, वेळ आहे. आणि असं काय करतोस? हो, मी असाच आहे. चला. आणि उतरव ना. नाही. नशीबवान नशीबवान आहात तुम्ही. समर सरांनी तुम्हाला सकाळी सकाळी भेटायला बोलवलंय. त्यांचंच काम होतं ना. हो हो, खूप महत्वाचं काम आहे हे लक्षात आलं असेलच तुमच्या. आणि त्यांची सगळी कामं मला माहिती असतात. असतील. हो मिस्टर, मी तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलतोय. समर सर येतील ना. तुम्हाला मी कोण आहे माहिती आहे का? माझ्याशी नडायला गेलात ना, खूप महाग पडेल. हे बघा, बसा बसा. समर सर आता येतील तेव्हा मला त्यांच्याशी बोलायचं. त्याचे जे काही परिणाम होतील ते तेव्हा बघू आपण. तुम्ही देवळात जाता का कधी? काय? देवळात जाता का कधी? ते गणपतीला नैवेद्य दाखवायला लागतो. मग त्याचं काय? गणपतीला जसं मोदकाचा नैवेद्य दाखवतात ना, तसं त्याच्या जवळ असलेल्या उंदराला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायला लागतो. अहो, तुम्ही स्वतःला काय नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मला सगळं विस्कटून सांगायला लागतं. समर सरांचे डोळे, नाक, कान मी आहे. मी. काय बोप्या, झालं यांच्याशी बोलून? नाही, हा? यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं. त्यांच्या काहीतरी अटी आहे. तू मला अटी घालणार आणि मी ते ऐकायच्या. मी बोलणार आणि तू ऐकायचंस. कळलं काय? नाही सर, आज तुम्ही बोलायच्या आधी मला तुमच्याशी बोलायचं. बोप्या, याला म्हणतात कॉन्फिडन्स. ए, बोप्या, अरे आपण बोलू दे ना त्याला. बोल बोल सत्यजित, तू बोल. सर, ते मानसीच्या घरी तुम्ही मला जायला सांगितलं. तिच्या आईबाबांना 75,000चं जे सांगायचं होतं तुमच्या सांगण्यावरनं, ते मी सांगितलं त्यांना. पण त्याचे परिणाम काय होतील याची काहीच कल्पना नाही मला सर. मी आतापर्यंत असंख्य प्रॉब्लेम मधनं बाहेर, माझ्या चुकांमुळे खूप प्रॉब्लेम झाले होते आणि त्यातनं मी आत्ता माझं आयुष्य मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यात आता हे सगळं 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 काय? बोला ना, बोला. सगळं काय? सर, मेघा आणि माझ्या नात्यामध्ये ऑलरेडी खूप प्रॉब्लेम चालू आहे. आणि आता
आता तिला जर हे कळलं की मी तुमच्या सांगण्यावरनं असं वागलो तर आमचं लग्नच तुटेल सर. नाही त्याची काळजी तुम्ही नका करू. ते सगळं सर मॅनेज सत्यजित, मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. मी सांगेन तेवढंच कर. हा? नाही नको सर, खरंच खरंच. अरे हा ऐकतच नाही. माझ्या सासू सासऱ्यांच्या विरोधात वागायला सांगून तुम्ही मला आगीतून फोपाट्यात ढकलताय सर. मला आता असं वाटायला लागलं की मी तुमचं प्याद आहे ज्याला तुम्ही कसंही वापरू शकता आणि वापरतायत तुम्ही. पण आता इथून पुढे मला असं वागायला नाही जमणार. तुम्ही सांगाल तसं वागायला नाही जमणार. असं कसं नाही जमणार? असं कसं नाही जमणार? बोल. नाही नाही, मला कल्पना आहे की याचे परिणाम काय होतील. कदाचित तुम्ही माझा जीव घ्यायलाही पुढे मागे बघणार नाही, पण या प्रेशर खाली मी नाही जगू शकत सर. अरे सरांची जरा सांभाळून बोल. भोपे, अरे मन मोकळं करतोय बिचारा, करू दे ना. गोष्टी मनातच राहिला ना की फार त्रास होतो. बोल. सर 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 नको 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 सर सर प्लीज 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 प्लीज. मी असं व्हायला लागलंय माझं. तुम्ही समोर आलात, तुमचा फोन आला ना की भीती वाटते. आता काय टास्क द्याल तुम्ही? काय नको ते काम करायला सांगा. आणि या विचारांनी झोप नाही लागत सर रात्रभर. पण हे सगळं माझ्यामुळे होतंय की तुझ्या चुकीमुळे? नाही नाही, तुमच्यामुळे कसं होईल हे? ही सुद्धा माझ्याच चुकांची शिक्षा आहे जी मी भोगतोय. तुमच्या विरोधात नाही जाऊ शकत सर मी. फक्त मी हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो, मला यातनं आता मोकळं करा सर. आता अडकवू नका मला ह्याच्यात. म्हणजे सर इथून पुढे तुम्ही सांगितलेलं कुठलंही काम मी करू शकणार नाही. नाही, मला याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना आहेच. कदाचित माझ्या जीवावर बेतेल हे सगळं, पण त्याची तयारी आहे माझी. क्या बात है सत्यजित. माझ्या समोर तुम्ही सांगितलेलं काम मी करूच शकणार नाही असं बोलायची हिंमत नाही कोणाची. प्लीज सर. मला काही राग बी घालेल नाही. हा तुझा चल इकडनं चालता जा. जा, यापुढे मी तुला काही सांगणार नाही. जा. थँक्यू सर. हो, हा कचरा केलास तो सोबत घेऊन जा. माजोरडा अजिबात घाबरला नाही सर. पण तुमच्यासोबत हा कसं बोलू शकतो असं? सर 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 सोडा सर. काय म्हणालास? काय म्हणालास? हे मला पाण्यात पकडण्यासाठी आहे. बघ बघ सर, पाण्यात तर तो तुम्हाला बघत होता सर.
सर 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 सोडा सर सर मला सोडा सर नक्की सोडू सोडा सोडा सोडू सोडा सोडा हा, या, बाबा. काय माणूस आहे ह्याचं काय कळतच नाही. आई झाला का डबा? हा 2 मिनिटे मला फक्त घाई करू नको. भाजी कोणती केली बघू? आई जरा भाजी झणझणीत कर ना, अशी मुळमुळीत केलीस. तर स्वयंपाक तुझ्या आवडीचा नाही, माझ्या सुनेच्या आवडीचा. हे बरं आहे. सून आल्यावर मुलाचे लाड बंद का? आई थोडं घाल ना तिखट. नाही चालणार रे मनूला. अरे बाबा खरंच नाही चालणार तिला. तुला बरं माहितीये. मला नाही माहित असणार तर कोणाला माहित असणार. तिच्याकडे इतकी वर्ष काम करते मी. बरं आहे ना, सून घरात आल्यावर सासूला कळतच नाही वर्षभर सुनेला काय आवडतं काय नाही, आणि मग होतात भांडणं. त्यापेक्षा बरं आहे ना माझं. फबाड फोडीन चिडवलंच तर. उषा मावशी, हा आले. उषा मावशी, काय ग म्हणे माऊ? साडीची पिन दे ना. हा देते ना, हाय माझ्याकडे. लावून देऊ का? नको. येईल ना? हो. ये बाबा डबा घेतलास? घेतला. चटणी केली होती, घेतलीस का? हो आई. हा. बाय माझे, कशी दिसते ग चंद्राची कोर. घे लाजून घे, नव्याचे 9 दिवस लाजून घे. एकदा बाई संसाराला लागली की लाजणं विसरून जाते. आणि चाई, ओ आणि चाई. काय करेन सोमडी कशाला आली आहे घरी? काय ग गाय करणी? काय नाही मी काय म्हणत होते, तुमच्या आणीचा पगार झालाय वाटतं. तुला काय करायचंय म्हणजे नसत्या चौकशा? तुला काय पाहिजे? चायपत्ती पाहिजे, साखर पाहिजे, दूध पाहिजे? बोल लवकर, घे आणि जा. नाही म्हणजे पाणी भरायला बाई ठेवणे इतकी मोठी माणसं झालात ना तुम्ही. काय बघितलं सकाळी ना पाणी भरताना. ही नव्हती, दुसरीच होती. मग ही कोण? तू जन्माला आले तेव्हा कुत्रे भुंकली होती काय ग? हा, तुला सरळ बोलता येत नाही काय करणी? चल तुला समजावते, ये. कोण म्हणजे नाही ना, मी सांगते ना, ये ना, ये ये तुला समजावते, ये ये. आई पण ना. आणि माझ्यामुळे आईला खूप त्रास होतोय ना. नाही ग, अजिबातच नाही. ते पण आईच्या साडीमध्ये छान दिसतेस.